नाशिक शहर सध्या मद्याच्या सांकेतिक जाहिरातींनी गजबजून गेले। या जाहिरातींसाठी नाशिक त्र्यंबक रस्त्यावर मद्य निर्मिती कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी देशभरातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांना केंद्रस्थानी ठेवून मदिरा कंपन्या या नाशिकमध्ये सज्ज झाल्या आहेत। वेगवेगळ्या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या जाहिराती नाशिक त्र्यंबकेश्वर या मुख्य रस्त्यावर सुरू केलेल्या आहेत। या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग्स त्यांनी उभारलेले आहेत। या कंपन्यांचे बोर्ड्स जरी मद्य निर्मिती कंपनी म्हणून डायरेक्टली नसले तरी वेगवेगळी नावं घेऊन या ठिकाणी या जाहिराती करण्यात येत आहेत। काही ठिकाणी सोड्याच्या नावानं तर काही ठिकाणी वाईन ॲडच्या नावानं या ठिकाणी या जाहिराती होत आहेत। आपण बघू शकतोय की देशी दारू बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा यात मागे नाहीत आणि त्याचबरोबर वाईन कंपन्याही यामध्ये मागे नाहीत। ज्या काही भाविक येणार आहेत त्या भाविकांचं हार्दिक स्वागत या कंपन्या या ठिकाणी करताना दिसत आहेत। त्यामुळे नाशिक शहर हे मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं, ते आता मदिरा नगरी होतं की काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।